बोलतोस? अरे ज्ञाना, तू माझा ज्ञाना ना, माझा भाऊ ना, मग दार उघड ना. ज्ञान दादा, ताटी उघड ना. ज्ञान दादा, ताटी उघड. आसवावाटे वाहून जात होता. ते शांत होत होते. शेवटी ते उठले. धावत जाऊन त्यांनी दार उघडले आणि ज्ञानोबानी सगळ्या आपल्या भावंडांना मिठी मारली. निवृत्तीनाथांनी नाथ संप्रदायाची दीक्षा ज्ञानेश्वरांना दिली. दीक्षा मिळाल्यावर ज्ञानोबांच्या चेहऱ्यावरचे तेज अधिकच झळकले. एवढं झालं तरी समाजाचा छळ चालूच होता. पण दुर्जनामध्ये काही सज्जनही होते. त्यांनी ग्रामसभेत हा प्रश्न मांडला. निवृत्तीनाथ म्हणाले, आमचे आई वडील गेले, आता तुम्हीच आमचे आई वडील. आम्हाला तुम्ही सर्द करून घ्या, वाळीत टाकू नका. आळंदीकरांनी पोथ्या पुराणे चाळली, पण मुंजी करायला कुठलाही आधार नव्हता. ते म्हणाले, तुम्ही पैठणला जावं. तिथल्या शास्त्री पंडितापुढे प्रश्न मांडून शुद्धीपत्र घेऊन या. आणि सारी भावंड पैठणला निघाली. पैठणला धर्मसभेसमोर सगळी आली आणि धर्मसभेसमोर सर्वांनी नमस्कार केला. आळंदीकरांचं पत्र दिलं. धर्माधिकारी म्हणाले, तुम्ही संन्याशांची मुलं, तुम्ही देवाची भक्ती करावी, भजन करावं. काहींनी त्यांना नावं विचारली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई ही नावं ऐकून ते कुत्सितपणे म्हणाले, इतकी सुंदर नावं काय करायची आहेत? संन्याशांची पोरं तुम्ही. ज्ञानदेव नाव ठेवला म्हणजे तुम्ही स्वतःला ज्ञानाचे पुत्र समजता. तो पकालीचा रेडा येतोय, त्याचंही नाव ज्ञानाचं आहे. तोही ज्ञानी आहे का? आणि ज्ञानेश्वरांनी आव्हान स्वीकारलं. सर्वांना ज्ञानदेवानी नमस्कार केला. ज्ञान सुरू झालं. ज्ञान मग त्याचा तुझा आत्मा एकच का? होय, एकच आत्मा सर्व रूपाने नटला. त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. असं मग कोण बघू त्याला तुझ्यासारखी वाचा. ओम सहस्रशी रेखा पुरुखा. हा तो बंद करा होता. वेळ म्हणण्याचा तो अभूत पंचांग आहे. हा आमची तुला आज्ञा आहे. वेदाचा अखेर तू उच्चार नको. परमेश्वराची प्रार्थना करण्याचा अधिकार सगळ्या जीवांना. ओम सहस्रशी रेखा पुरुखा सहस्राक्षात् सहस्रपाठ. आगनिमीले पोहितां यज्ञस्य देवमृत्युजं होता. अग्निमीले पुरोहितं यज्ञस्य
तस्य देवमृत्विजम् होतारं रत्नधापमम् अग्निः पूर्वेभिर्षिभिर्यो सर्वांनी ज्ञानदेवाला नमस्कार केला, क्षमा याचना केली, त्यांचा मोठेपणा मान्य करून म्हटलं, महाराज तुम्ही थोर आहात, तुम्हाला शुद्धीपत्रकाची गरजच नाही, उलट तुमचीच कृपा आमच्यावर असू द्या. आणि साऱ्या पैठणकरांना वेळ लावलं. आळंदीकरांच्या समाधानासाठी शुद्धीपत्र गेलं. ते घेऊन ते परतीच्या प्रवासाला निघाले. वाटेत ठिकठिकाणी एक बालब्रह्म थांबले, कीर्तन प्रवचन करत. ज्ञानोबा लोकांसमोर बसले. निवृत्तीनाथाने गीतेवर मराठी टीका करायला सांगितली. सर्वसामान्यांना गीता समजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तसेच गुरु आज्ञेवरून अमृतानुभव ग्रंथ लिहिला आणि ज्ञानेश्वरी नित्यपाठ सुरू झाला. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवि परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत ज्ञानेशो भगवान विष्णु ओम राम कृष्ण हरि ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा हरि देवा तुझी गणेश सकलमति प्रकाश म्हणे निवृत्तीदास अवधारी जो आता अभिनव. ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव ग्रंथ लिहिला, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी लिहिली. आणि त्याच वेळी तापी नदीच्या काठावर वटेश्वर चांगदेव हा 1400 वर्षे जगलेला मोठा अहंकारी साधू, त्याला या भावंडांचा मोठेपणा कळला. त्याने ज्ञानेश्वरांना पत्र लिहायचे ठरवले, पण काय महिना लिहावा हे न कळल्याने कोरेच पत्र पाठवले. ते पत्र त्या भावंडांना आळंदीला मिळाले. ते पाहून मुक्ताई म्हणाली, चांगदेव कोराच राहिला. निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरून ज्ञानदेवानी चांगदेव 65 असं 65 ओव्यांचं पत्र लिहिलं. चांगदेवानी ज्ञानदेवाची भेट घेण्याचे ठरवले. ते निघाले. ते वाघावर बसून आणि हातात नागाचा चाबूक, डोक्यावर छत्र चांगलं, नगारी कर्ण सनया वाजत होत्या. सोबत 4000 शिष्यांचा मेळा. आपको कौन सा चाहिए?
चार ओव्या लिहिल्या म्हणून स्वतःला शाणा समजतोय.